किचन हा आपल्या घरातला सगळ्यात मेन हिस्सा. कितीतरी सामान आपल्या किचनमध्ये असतं, त्याचबरोबर कितीतरी वेळ आपण किचनमध्ये घालवतो आणि त्याचसोबत आपल्या किचनची साफसफाई आपल्याला तेवढीच करावी लागते. कारण किचनमध्ये सकाळचा चहा, नाश्ता, बरीच अशी कामं असतात जी केल्यानंतर किचन घाण होतं आणि ते जर वारंवार क्लीन करत राहिलं नाही तर आपलं किचन व्यवस्थित आणि ऑर्गनाइज दिसत नाही. पण रोजच्या रोज आपल्याला किमान रात्रीच्या वेळी अशा काही सवयी असल्या पाहिजेत की सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये जाऊ तेव्हा आपलं किचन अगदी सुंदर, नीटनेटकं, स्वच्छ दिसायला हवं. तर आज मी तुमच्याशी माझं नाईट किचन क्लिनिंग रूटीन शेअर करणार आहे. या कामांसाठी फक्त आपल्याला 30 मिनिटं लागणार आहे आणि यापैकी बरीच अशी कामं तुम्ही करतही असाल, पण जी कामं करत नाही किंवा जी केल्यानंतर आपलं किचन एकदम स्वच्छ, नीटनेटकं दिसेल ते काय आहे हेच आपण आज बघूयात. तर डिनर झाल्यानंतर सगळ्यात आधी मी प्लॅटफॉर्म क्लीन करायचा हा माझा मेन टास्क असतो. कारण तो जर क्लीन असला ना तर खूप छान वाटतं आणि खूप जास्त काम झाल्यासारखं वाटतं. तर जेवल्यानंतर जे काही उरलेले पदार्थ असतात ते काढून ठेवते. आता आपल्याकडे गाई किंवा इतर असं जनावरं असतात की त्यांना उरलेलं अन्न टाकावं, त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवून आपल्यालाच ते उद्या सकाळी खावं लागतं किंवा त्याचा वेगळा पदार्थ बनवावा लागतो. ते झालं की आपण जी लाकडी भांडी किंवा मातीची भांडी जर तुम्ही वापरत असाल तर ती आधी स्वच्छ करून ठेवा, कारण ती तुटायची भीती असते. त्यानंतर लाकडाच्या भांड्याला जर जास्त वेळ पाण्यात ठेवला तर ते खराब होतात, म्हणून ते सगळ्यात आधी धुवून ठेवते. बेलन असेल किंवा मग चकला बेलन, चॉपिंग मॅट आणि इतर कुठले लाकडी स्पॅच्युला वगैरे वापरत असाल तर ते सगळ्यात आधी धुवून ठेवा आणि त्यानंतर मग बाकीच्या साफसफाईला लागा. कारण बाकीची साफसफाई करता करता ती सगळी सुकून जातात आणि तेव्हाच्या तेव्हाला ती आपल्याला आतमध्ये ठेवता येतात. सगळ्यात आधी प्लॅटफॉर्म ड्राय कपड्यांनी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे. सगळ्यात आधी गॅस स्टोव. आता हे काम रोजच करा असं मी म्हणणार नाही, पण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण गॅस स्टोव अशा पद्धतीने स्वच्छ केला पाहिजे. तर प्रत्येक दिवशी ओल्या कापडाने पुसून घेतला तरीही चालेल, पण 2 ते 3 दिवसानंतर मी गॅस स्टोव असा स्वच्छ पुसून घेते. आणि आपला गॅस स्टोवही ना तेवढाच स्वच्छ असणं गरजेचं असतं. कितीतरी पदार्थ आपण बनवतो, चिकट होतो, थेंब उडतात तेलांचे आणि जंग लागते जर स्टीलचा असेल तर. त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं विम जेल वापरून किंवा आणखी कुठलं लिक्विड असेल तर ते वापरून गॅस स्टोव स्वच्छ करून घ्या. त्याचे बर्नर रोजच काढा असं म्हणत नाही, प्रत्येक 8 दिवसांनी ते स्वच्छ करायचे आहे. पण या ज्या गोष्टी आहे, मिनिमम गोष्टी आपण क्लिनिंग करू शकतो रोजच्या रोज. त्यानंतर आपण तेलाची भांडी, तुपाची भांडी सगळी एका कॉर्नरला असतात आणि ती घेताना तेल, तूप हे सांडतंच आणि त्यामुळे तिथे चिकट होतं आणि खूप दिवसपर्यंत ते जर घासलं नाही किंवा स्वच्छ केलं नाही तर तिथे चिकटावा होतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी जर असं करत नसाल तर स्वच्छ ओटा पुसून घ्याच, पण जेव्हा गॅस स्टोव तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करता त्याचवेळी जर थोडंसं विम जेल टाकून आपला ओटा, आपल्या टाईल्स जर स्वच्छ करून घेतला तर तिथे अजिबात तेलाचे डाग दिसणार नाही. नाहीतर मग टाईल्सवर, ओट्यावर तेलाचे डाग किंवा चिकटावा दिसला तर ते हायजेनिक वाटत नाही आणि आपल्यालाच ते सगळं किचनचं काम करावं लागतं. कितीतरी वेळा आपण स्वयंपाक बनवतो आणि हे सगळं करता करता जर असे डाग दिसले तर ते चांगलं वाटत नाही. आणि आपल्या घरी जर कोणी किचनमध्ये आलं तर किचनना नेहमी प्रसन्न आणि नीटनेटकं स्वच्छ दिसलं तर खरंच खूप छान वाटतं. कारण बेडरूम्स आणि बाथरूममध्ये कोणी जाऊन बघणार नाही, पण किचनमध्ये आपल्या घरचे गेस्ट आले ते येतीलच. तुमचं देवघर असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तर किचन हे आपलं नेहमी स्वच्छ नीटनेटकं असायलाच पाहिजे. रोज टाईल्सवरून जर ओला कापड जरी पुसून घेतला तरीही चालेल, किंवा ज्या दिवशी खूप जास्त मसाल्यांची भाजी झाली असेल किंवा तळण काढलं असेल तर तेलांचे डाग उडतात, तर अशा प्रकारे विम जेल टाकून स्वच्छ करून घ्या. टाईल्सही एकदम चमकली पाहिजे, स्वच्छ दिसली पाहिजे. त्याचबरोबर आता आपल्याकडे जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल चिमणी आपण रोज पुसायची असं म्हणत नाही, ती 15 दिवसाच्या रूटीनमध्ये येते. पण नुसतं आपण त्यावरून कपडा जरी फिरवून घेतलात तरीही ती स्वच्छ होते. कारण रोजचा स्वयंपाक करता करता बटन्सला हात लागतात, तेलकट हात असतात, पिठाचे हात असतात आणि आपले स्वयंपाक करतानाचेही हात असतात. त्यामुळे थोडासा कापड मारून घेतला, अवन, मिक्सर, चिमणी या गोष्टीवरून नुसतं ओला कापड फिरवून घेतलात तरीही ते स्वच्छ दिसतात, चमकतात. त्यानंतर आता ज्या कापडाने आपण एवढं सगळं स्वच्छ केलं आहे
तो कापडही तेवढाच खराब होतो, त्यालाही तेलाचे डाग लागतात, तोही चिकट होतो. म्हणून रोजच्या रोज जर तोही कापड स्वच्छ करून ठेवला तर तो चिकट होणार नाही आणि चिकट कापडाने परत तोच गॅस स्टोव टाईल्स जर आपण पुसली तर तीही स्वच्छ निघणार नाही. नुसतंच पाण्याने न धुता त्यावरही जर थोडंसं विम जेल टाकून तोही कपडा स्वच्छ धुवून ठेवला तर त्या कपड्याने जी आपण क्लिनिंग करतो तीही व्यवस्थित होईल. आता रात्रीची भांडी घासून ठेवणे, कितीही उशीर झाला असला, कुठून बाहेरून आलो असलो तरी रात्रीची भांडी घासणं हे मॅन्डेटरी आहे. जर काही म्हणजे मी तरी हे काम नेहमीच करते. जर काही आजारपण असेल किंवा खूपच जास्त उशीर झाला असेल तरच हे काम राहतं. पण या गोष्टींमध्ये 2 ऑप्शन आहेत. जर तुमच्याकडे हाऊस हेल्पर येत असेल, खूप जास्त तुमचा मोठा परिवार असेल, फॅमिली मोठी असेल तर हाऊस हेल्पर ठेवणंही गरजेचंच आहे. हे कामही आपणच करावं असं मी म्हणत नाही, पण जर तुम्ही करत असाल तर रात्रीची भांडी कितीही असू देत ती स्वच्छ करून ठेवलीत ना तर आपलं खूप काम कमी होतं. सकाळी आपल्याला खूप कमी काम पडतं आणि किचनही स्वच्छ राहतं. आणि जर हाऊस हेल्पर असेल तर भांडी घासून ठेवायची नाही आहेत, ती फक्त थोडीफार स्वच्छ करून ठेवायची आहेत. त्यामुळे आपल्या घरात कॉक्रोच किंवा बाकीचे किडे होणार नाही आणि किचन थोडंफार स्वच्छ राहील. किंवा तुमच्याकडे जर ड्राय बाल्कनी असेल तर भांडी थोडी स्वच्छ करून ड्राय बाल्कनीमध्ये ठेवा, म्हणजे किचन आपलं स्वच्छ आणि क्लीन राहील. आता आजकाल सगळ्यांकडेच बोरिंगचं पाणी येतं आणि त्यामुळे व्हाईट डाग पडतात आणि ते चांगले दिसत नाही. आणि जर प्लॅटफॉर्म तुमचा असा असेल काळ्या कलरचा तर त्यावर ते आणखीनच दिसतात. म्हणून भांडी घासून झाली की छोटं वायपर नेहमी आपल्या किचनमध्ये असलंच पाहिजे. त्यांनी सगळं पाणी वाईप आऊट करून घ्यायचं, म्हणजे खालच्या साईडला पाणी राहणार नाही आणि तिथे व्हाईट स्ट्रेन्स पडणार नाही. त्यानंतर आता आपण किचनमध्ये सकाळपासून कितीतरी वेळा भांडी घासत असतो, त्या किचनचा स्मेल येऊ नये म्हणून किचनही फक्त रात्रीच्या वेळी जरी क्लीन केलं तरीही चांगलं आहे. जर तुम्हाला प्रत्येक वेळी स्वच्छ करायची सवय असेल तर खूपच छान, पण रात्रीच्या वेळी अशा प्रकारे आपल्या सिंकला स्वच्छ क्लीन करूनही ठेवलं पाहिजे. त्यातून वास येत नाही. शक्य होत असेल तर त्यात थोडंसं गरम पाणी टाका, म्हणजे अजिबात स्मेल येणार नाही, कारण तिथे आपण कसली फिनॉफ्थेलिन किंवा बाकी कुठली गोळी टाकू शकत नाही. म्हणून रात्रीच्या वेळी स्वच्छ आणि क्लीन करून ठेवलं तर सकाळच्या वेळी किचनमध्ये आल्यानंतर आपलं सिंकही त्यात एकही भांडं नसेल आणि सिंकही एकदम क्लीन नीटनेटकं दिसेल. सिंक घासण्यासाठी वेगळा स्पंज किंवा घासणी वापरा आणि ज्या भांड्यात आपण विम जेल काढतो तेही थोडं ड्राय करून ठेवा, म्हणजे तिथूनही स्मेल येणार नाही. त्यानंतर किचनचा जो एरिया आहे तो तर आपण साफ केला, पण आपला वॉश बेसिन एरियाही तेवढाच क्लीन, सुटसुटीत आणि स्वच्छ असला पाहिजे. नळ असतील तर तेही थोडेफार स्वच्छ करून ठेवा. साईडची टाईल्सही, तिथेही आता आपण भांडी धुताना साबणाचा फेस, साबण किंवा मग डाग हे पडलेलेच असतात, तर थोडीफार रोजच्या रोज जर टाईलही स्वच्छ करून घेतली तर आपल्या पूर्ण किचनची टाईल ही स्वच्छ राहील. आणि लगेच वॉश केल्यानंतर वायपरनी वाईप करून घ्यायचं, म्हणजे वाईट डाग पडणार नाही. आता कितीही स्वच्छ केले तरीही सिंकच्या म्हणजे टॅपच्या खालचा जो भाग आहे तिथे थोडंफार पाणी राहतंच, कारण हात धुताना तिथे पाणी उडतं आणि रियांश हात धुतला की त्याला सवय नाही आहे अजून, म्हणून तिथे थोडेसे व्हाईट स्ट्रेन्स दिसतात. अदरवाईज कुठेही व्हाईट स्ट्रेन्स नाही आहेत. सगळा प्लॅटफॉर्म मी नेहमी स्वच्छ करून ठेवते आणि वाईप आऊट करून ठेवते, म्हणून तो स्वच्छ दिसतो. आता आपल्याला सवय असते की काहीही वस्तू आणली की तशीच किचनमध्ये कुठेही ठेवायची, पण जर तुमच्याकडे खरंच वेळ असेल तर ती वस्तू आणल्यानंतर ती तेव्हाच्या तेव्हा ठेवता येत नसेल तरी थोड्या वेळाने त्याच्या ज्या वस्तू आपण आणल्या आहेत त्या अगदी जागच्या जागेवर ठेवल्यात तर किचनमध्ये पसारा होणार नाही. आता मला केक बनवायचा आहे, त्यासाठी मी थोडंसं सामान आणलं होतं आणि आणून फ्रीजच्या साईडला ठेवलं, पण आत्ता माझ्याकडे वेळ आहे तर ज्या गोष्टी मी आणल्यात त्या सगळ्या जागच्या जागेवर ठेवणार आहे, म्हणजे किचनमध्ये पसारा दिसणार नाही. आता त्यानंतर या साईडचा प्लॅटफॉर्म, आता ॲक्च्युली इथे माठाचं काम नाही आहे, माठही मला वर ठेवायचं आहे. स्वच्छ घासून तो वर ठेवला की तो पुढच्याच वर्षी निघेल. त्यानंतर बॉटल्स इकडे असतात, मिक्सर असतं आणि रियांशला अजून तेवढी सवय नाही आहे. ग्लास किंवा कुठला डब्बा काढला की तो प्लॅटफॉर्मवर आणून ठेवतो आणि तो तसाच असतो. त्यामुळे साईडचा प्लॅटफॉर्मही मी स्वच्छ करून ठेवते. तिथेही देवघर आहे, तिथेही जास्त पसारा दिसायला नको आणि सिंगल प्लॅटफॉर्म असेल तर काम आपलं हलकंच होतं. त्यानंतर डायनिंग, आता डायनिंग आपल्या किचनमध्ये नसला तरी आपण 2 ते 3 वेळे डायनिंगवर जेवत असतो, तर डायनिंगही स्वच्छ आणि नीटनेटका असायला हवा. तर रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर फक्त एक स्वच्छ कापड मारून घ्यायचं आहे आणि डायनिंग एकदम स्वच्छ, डायनिंगवर जास्त पसाराही ठेवायचा नाही आहे. आता ऑलमोस्ट किचनचं सगळं काम झालेलं आहे. स्वच्छ हात धुवून घेते आणि या व्यतिरिक्त आता अजून तुमचं किचन मोठं असेल किंवा आणखी फॅमिली मेंबर्स जास्त असतील त्यांच्या अनुसार आपली कामं निघतात, तर ते तुम्ही
तुमच्या वेळेनुसार किंवा फॅमिलीनुसार ॲडजस्ट करू शकता. आता सगळ्यात शेवटचं काम ते आहे झाडू करून घ्यायचं आणि लहान मुलं असतील तर थोडंफार पुसूनही घ्या, कारण आपण किचनमध्ये पदार्थ बनवत असताना काही ना काहीतरी कचरा हा खाली पडतोच आणि तो जर तसाच ठेवला तर मग सकाळी उठल्यानंतर आपण सुरुवात किचनपासून होते, कारण टिफिन बनवायला लागतो, सकाळी मुलांची शाळा असते, तर सकाळीच झाडू होत नाही आणि तिथेच उभं राहून आपल्याला ती कामं करावी लागते. म्हणून रात्रीच्या वेळी तसंही म्हणतात की रात्री आपल्या घरी लक्ष्मी फिरत असते, म्हणून आपलं पूर्ण घर हे स्वच्छ असायलाच पाहिजे. तर सगळ्यात शेवटी झाडू करून घेते आणि माझं किचन खूप सुंदर आणि नीटनेटकं दिसतं. जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा गॅसचा ओटा पुसायची गरज नाही किंवा गॅस स्टोव पुसायची गरज नाही, डायरेक्ट टिफिनची सुरुवात करते आणि खूप काम हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि तेच याच्या अपोजिट जर सिंकमध्ये भांडी असतील, पसारा अस्तव्यस्त पडलेला असेल, ओटा स्वच्छ नसेल, तर आपल्याला उठल्या उठल्या हे सगळं बघूनच आपला मूड जातो आणि आपल्याला या गोष्टींचा स्ट्रेस येतो. त्यामुळे थोडा वेळ द्यायचा आहे. जर आपण डिनर सगळ्यात आधी केला किंवा लवकर करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ मिळतो आणि त्यानंतरही आपल्याकडे स्वतःसाठी भरपूर असा वेळ असतो. तर तुम्ही बघू शकता किचन एकदम स्वच्छ सुंदर दिसते. तर अशा या टिप्स आणि अशा प्रकारे जर रोज रात्री आपण असं रुटीन फॉलो केलं तर आपलं किचन हे नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाइज दिसेल. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून सांगा. बऱ्याच माझ्या मैत्रिणी यापैकी बऱ्याचशा गोष्टी फॉलोही करत असतील, पण आणखी काही नवीन शिकायला मिळालं असेल तर प्लीज कमेंट करा, मला खूप आवडतं वाचायला. तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. उद्या भेटूया आपण परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.